तर प्रेम प्रकरण होतं तर पळून जायची काय गरज होती असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय। मुलीचं स्टेटमेंट हा सगळा बनाव असल्याचाही दावा त्यांनी केलाय। आमदार गोपीचंदजी पडळकर आपल्यासोबत आहेत। भिगवणच्या प्रकरणावरून काही वैद्यकीय अहवाल समोर आले, त्याची तुम्ही माहिती घेतली का? काय नेमकी आता? बघा, त्या मुलीच्या भावाचं आणि आईचं म्हणणं आहे की डोळ्यात चटणी टाकूनच या मुलगीला पळवलंय। जर यांचे प्रेमसंबंध होते, यांच्या घराला लागून घर आहे, मग बाजारातून पळवायची गरज काय होती? रोज 24 तास एकाच ठिकाणी आहेत ना, ते एकाच गावात राहत आहेत, शेजारी राहत आहेत। तर ह्या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात आहे। तर पोलीस प्रशासनाला आव्हान आहे, विनंती आहे की याच्या मुळामध्ये जाऊन या प्रकरणाच्या पाठीमागं कोण आहे, त्यांना सपोर्ट कोण करत आहे, याच्या पाठीमागं कोणाची शक्ती आहे, हे सर्व तपासून यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि मुलगी आईच्या ताब्यात दिली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आता मध्यरात्री मुलगी बारामतीत आली आहे, सांगितलं गेलंय, मुलगा अज्ञातस्थळी पोहोचवला गेलाय। पण आता जी माहिती येते की वैद्यकीय अहवालामध्ये अशा पद्धतीची चटणी टाकून पळवून नेल्याचं कुठे दिसत आहे। काल जेव्हा परवा मी तिथं गेलो, त्या पोराच्या डोक्यात तशीच चटणी होती। जेव्हा पंचनामा पोलिसांनी केला तेव्हा तिथं चटणी दिसलेली आहे। ती काय घरातून घेऊन गेलेली ना, त्याला माहीत आहे का हे असं प्रकरण घडणार आहे म्हणून। तर हा जो बनाव ह्या प्रकरणाला वेगळा वळण देण्याचा चालू केला गेला आहे, तो करू नये आणि जो कोणी करतोय त्याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जावं, हीच आमची मागणी आहे। आणि मुलगी कसल्याही परिस्थितीत आईच्या आणि भावाच्या ताब्यात दिली पाहिजे। तिचं लग्न होतं 22 तारखेला। हे जो आजार आहे तो अशा मुलांना पुढं करतोय, त्यांना 2 नंबरचे जे पैसे येतोय तो त्यांना पुरवतोय आणि ज्या मुलींना वडील नाहीत अशा मुलींना टार्गेट केलं जात आहे। 25 मुलींची प्रकरणं इंदापूर तालुक्यात घडलेत। हे काय साधी बाब नाही आहे, हे अतिशय सिरियस घेण्याचा हा प्रकार आहे। आणि त्यामुळं मग त्या मुलीची स्टेटमेंट पाठवणं, अमुक करणं तमुक करणं, हे जे सगळं चालू आहे ते थांबवावं आणि मुलीला ताब्यात देऊन त्या मुलावरती गुन्हा दाखल करावा। त्याच्या पाठीमागं कोण आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे। आता अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी येते। अहिल्यानगरमध्ये एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत जंगलातून मुलीची सुटका केली आहे। मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे। 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही। पालकांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणात मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारी यांना पोलिसांनी अटक केली आहे। मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आलेत। या प्रकरणाला आता लव्ह जिहादचा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरणही तापलंय। पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमं लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता। तर अहिल्यानगर जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटना वाढतायत। हिंदू मुलींना टार्गेट केलं जात आहे असं आमदार पडळकरांनी म्हटलंय। लव्ह जिहादचा संशय आहे आणि मुलीवरती 5-6 दिवस जंगलामध्ये अत्याचार केला गेलाय। हे जे कुणी सगळी लोक आहेत की लव्ह जिहादच्या घटना घडत नाहीत असे जे म्हणतायत, ह्या लोकांनी या गोष्टीकडे सिरियसली बघितलं पाहिजे, गांभीर्यानं बघितलं पाहिजे। हा काही विषय राजकारणाचा विषय नाही, मताचा विषय नाही। आता निवडणूक तर 3.5-4 वर्षानंतर आहे, परंतु ज्या बाबी घडतायत, हिंदू मुलींना टार्गेट करून फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टावरती त्यांना 10-20 मुलं फॉलो करतायत आणि मग ठरवून प्लॅन करून त्यांना जाळ्यामध्ये ओढतायत। तर मनसेची आज महत्त्वाची